आजच्या कलावृत्ती आणि कला गौरव पुरस्काराच्या वितरण सोहळ्याच्या निमित्तान व्यासपीठावर विराजमान आसात तमजिश्ट स्वतः एक कलाकार आमचे मयी मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रेमेंद्रजी शेट, आमचे कला आणि सांस्कृतिक संचालनालयाचे नवेनूच रुजू जाल्ले सचिव श्रीमान सुनील पंचपक्का, ज्यांच्यानी मोठी चोख अशी जबाबदारी आपल्या खांद्याचेर पेलली आणि पेलपी या दोन्ही पुरस्कारांचे अध्यक्षपद ज्यांनी भूषयले ते आमचे आदरणीय माळशी सर, त्याचप्रमाणे मॅडम पौर्णिमा केरकर, आमचे कला आणि सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक श्री सगुणबाब वेळीप, असिस्टंट डायरेक्टर श्री मिलिंद माटे, याच सभागृहात उपस्थित असतात आमचे आदले असिस्टंट डायरेक्टर श्री अशोक बाब परब, त्याचप्रमाणे दिनेश बाब पवार, सगळ्या सन्मान मूर्तीक तांची घरची मित्रमंडळी, पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया, म्हणजे सगळे मित्रमंडळी, बाल कलाकार, तुमकां सगळ्यांक म्हजो परत एकदा मायमोगाचो नमस्कार. सगळ्याच मान्यवरांनी आणि खास करून सन्मान मूर्तींनी आपलो अभिप्राय तुमच्या मुखार व्यक्त केल्लो आसा आणि ज्या ईर्षेन आणि आमचो कलेचो उगम ज्या एका देवळातल्या दीपस्तंभाच्या मुळापासून सुरू जाता किंवा एक चर्च आसा त्या चर्चीच्या तातूंतल्यान तियात्र, खेळ असे विविध तरेचे किंवा आमचे चित्रकार जे आसात ते ह्याच अशा भौशीक प्लेसींनी वचून आपले बोटांचे जादू असो काढून आमकां मंत्रमुक्त करतात. इतलेंच न्हय तर रानान वचून सुद्धा आमची औषधमय जी वनस्पती जी आसात, आणि म्हाका दिसता गोंयच्या इतिहासान पयल्याच फावटी गोंय सरकारान असो एक निर्णय घेतिल्लो आसा, कारण एक कलाकार फळांनी सजप, त्यो बीन भर डोंगरांनी ती फळ सोदून काढप, एक न्ही, दोन न्ही, तीन न्ही, वट्ट जवळ 450 ते 500 नग. त्याचप्रमाणे नाट्यकलेक क्षेत्रांत किंवा तियात्र मळाचेर जो माचीर जो कलाकार जो असता तो खूप ताका वळखतात आणि तेजी कला खूप उभारून धरतात. पण हे कलाकाराक जर मोठी उंचाय जर दितलो, खोलाय जर दितलो जाल्यार ते तांत्रिक बाजू सांभाळणारे असतात आणि अशातूनच तो पड्डे ओडणारो सुद्धा तितलोच कलाकार किंवा पड्ड्याचे रंगकाम करणारा हो तितलोच मोठो कलाकार असता. ही ती जतनाय आणि हेजो अभिमान आमकां सार्थ आसा आणि म्हणूनच बारीक बारीक कलाकारांक वेचून काढून त्या क्षेत्रातले ते कलाकार जे असतात त्यांच्या मना भितर काडीचीही संशय येवपाक जायना किंवा तांची जी कला जी आसात ती झाकिल्ली आशिल्ली ती उगडी करपा खातीर आज कला आणि सांस्कृतिक संचालनालय विविध पुरस्कारांनी आज हांगसर सन्मानित केल्ले आसात. त्या सगळ्या सन्मान मूर्तीक आणि सत्कार मूर्तीक हांव खूप खूप मनापासून अभिनंदन करता. ह्या जे मान्यवर जे हांगसर उपस्थित असतात त्यांना एक वेळ जेन्ना प्रिन्स बाबाची 10 शब्द इज इक्वल टू द 100 वर्ड्स ताणे नरेट केल्ले आसा. मनीस उलयलो पण त्या उलोवप्यान एक दम आसचो पडटा, एक ताकद आसता पडटा, एक अर्थ आसचो पडटा आणि एक संदेश आसचो पडटा. हो संदेश संपूर्ण जगा भितर कोण दिता तर फक्त कलाकार दिवपाक शकता. आपल्या अभिनयाच्या माध्यमातल्यान भावनिक जो क्षण जो असता आणि त्या खातीरूच हांव सदांच म्हणटा मनशाची संगत ही खूप महत्वाची असता.
त्या संगती भितर जर आपण मार्गक्रमण जर केलो, प्रवास जर केलो, निश्चितूच त्या संगतीचो भरपूर फायदो जावपाक शकता. कारण जेदे वेळाचेर आमी रियाज करतात, जेदे वेळाचेर आमी प्रॅक्टीस करतात, आमी तालीम घेतात, किंवा खंयची गोष्ट आमकां फाल्यां करपाक जाय तेचो आज अभ्यास आमी करतात आणि नंतरूच आमी द बेस्ट म्हणटा ते ऑडियन्साचे मुखार आमी शिवर करतात. पूण तेजे फाटल्यान जी विचारसरणी जी आसा, तेजे फाटल्यान जी एक ताकद जी आसा, कारण ह्यो सगळ्यो काही गोष्टी जर ज्या वेळाचेर आमी अभ्यास करता आसतनाच आमी अभ्यास करूनच तुमच्या मुखार मांडटात, म्हणजे आमचें मन जें आसा पयलीं तें खंयच दुसरो मार्ग म्हणजे वायट मार्ग आपणावपाच्या कामान भितर नासना, व्यस्त नासता. आणि म्हणूनच कलाकार ही अशी एक संस्कारमय पिढी घडयतात. हांव सदांच म्हणटलो की आज पर्यंत जर इतिहास जर कोणी जर घडयलेलो आसा तो एव्हरेज लोक जे असतात पण तांच्यांनी घडयलेलो आसा. बरे जर समाजा भितर जर कितें जर देणे दिल्ले जर आसा जाल्यार जे 95% मार्क घेता पळय न्ही तेंच्यांनी दिले ना. परंतु ज्या क्षेत्रांत जे क्षेत्र आमची कला म्हणू नाकात किंवा आमचे बाकीचे सगळे काही गोष्टी म्हणू नाकात, किंवा शिक्षणाकडे हांव वता आसतना आमच्या आदरणीय प्रेमेंद्र सरान म्हणिल्लें, शेठ बाबान म्हणिल्लें की शिक्षण बरेच